आता शांत आलाय. पडला काय खाली? पडला ना बसून. ऐ काय होतं रे मारायला? दररोज मारते का असं शेण काढतो? रोज 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 सांगते की आता शांत आला. त्याचं नाव काय ठेवायचं बाह्याशी? आता प्याय गेला. आता प्यायला गेला होता. लावता व्हिडिओ करायला की असं प्याय जाते. हा मग अशी बघत होतं की मी तुला कसं डोसालतोय. लालीच्या याच्यावरच दिसतंय राधा. काय नाही राधा काहीच नाही. शिकडं काय होतंय काय माहित. रायबा शेटला इकडचा काय विषय हार्ड झालाय. लक्ष्मीचा काय विषय हार्ड झालाय. तर सकाळ सकाळी मेसेज आलाय व्हॉट्सअपला मला. दादांचा कोण अनोळखी नंबर आहे. मला फोन लावत होते म्हणून मी त्यासने व्हिडिओ कॉल करायला डायरेक्ट. मेसेज वाचल्याच व्हिडिओ कॉल केला मी. मेसेज का आला माहिती आहे का? दादा लाली कशी आहे? मला लय भयंकर स्वप्न पडलेलं म्हणून मी सकाळ सकाळी फोन स्वप्न नाही सांगितलं मी. म्हटलं डायरेक्ट व्हिडिओ कॉल करून दाखवलं म्हणजे बघ आपल्या फॅमिली किती विचार करते. नंदी स्वप्नात येते आपलं. तर व्हिडिओ कॉल लावलाय उचलून झालीत. कामात असतील बहुतेक. ए लालीची आई रायबाची आई तिकडं त्या बारकेची आई. चला घेतो आवरून त्या उठवायचं आहे त्याच. शेट ओ शेट लालीचं स्वप्न पडलेलं ना. हा हो का म्हणून म्हटलं व्हिडिओ तेंडवेन हा हा बर नाही नाही बघा बघू शकताय का? आहे का व्यवस्थित? म्हटलं व्हिडिओ कॉल करून दाखवा तुम्हाला. चालतंय. त्यात कुठं का बाहेर निघालाय? तर बलवान धुतला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे दसरा. ही आपली थार धुतली. परत ही आपला फार्मा ट्रॅक, ही आपली फोर्ड फिगो आणि धन्नू. आता 2 व्हीलर राहते त्या तिथं गावातच धुतले त्या. आता कुठं मिशन एक पाणी मारून घेतो नुसतं आपलं. आणि शिळ एक धुवायचा बघा चिक्की. पाणी आता आत घेतले होय. आत शेड जायचं. थार कशी दिसते बघा आपली. जो बांधायचा राहिलाय जो बांधणार आहे. अजून हार वगैरे घरी तयार करायचं चालू आहेत. आता धुणार आहे शेड. तर गाणी लावायचं चालू आहेत. आता ही आम्ही सगळी धुवून घेणार आहे कारण की आज आहे दसरा. ह्या गाया ही लाली ती बारक. परत ह्या शेटला टाकणार आहे पवनी. रायबा शपथ हे शिंग घोळी पाहिजेत. घासून घासून वाट लावली. आणि ह्याला धुणार आहे. धुणार नाही ह्याला पवनी टाकणार आहे. ह्याला धुणार आहे. ह्याला धुणार आहे. ह्याला धुणार आहे. आणि भाज्याला पण पवनी टाकायची आहे. खरं ह्याला करतो आपलं आप्पाचं बसले यांना फोन करणार आहे. त्यासनी विचारतो पवनी टाकू दे कारण भाज्या आपला कवर झाला आहे. तिने सांगितलं जेव्हा भाज्या कवर होईल तेव्हा एक पवनी टाका हलकी भाज्याला. आणि परत मग चालवायचं छकड्याला मग फेरं काढायचं म्हणजे बाळूमामासनं आल्यानंतर. चलो घेतो आवरून आता. ही धुवायचं आहे सगळी. आणि लय अग्रेसिव्ह झालेला आहे. लय म्हणजे लय ए चिकिया बांध का गायाला ही कर. हा कडीला काढ. कडीतनं काढ. कडीतनं थांब कर. लाली उद्या आधी लाली उद्या मग काढ. लाली बघ. लाली बघ
लाली खोंडच पाहिजे तुझ्या आहे. ए चिक्या बाबा नाही आता लाली आल्यावर जात नाही तो कुठं. लाली काय त्याला दांड्या काय घातलेलं माहिती का नुसत्या आता मी म्हणले झोप फिरते कसं काय वायदी सोट्या नव काय दाखवले वायदी काय जरा वेगळं काय तर नाव असावं. वायदी ए वायदी वायदी काय करायला लागले. कुत्र बाय 100 तिकडे हे चिक्या बघ की मध्ये 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 लात बसणारा जायला आली ती चिक्याला 100%. आय वायदीला काय झालंय. चकड आहे चकड अरे चकड वायदी नाही येते मागे आ चिक्या गेलं शेड दारू उघडाय का. आज गाड्या लावल्यात नका त्यामुळे पळाई ना. ए बा ए बाई असं पण पाहिजे तिचं ब्रीडिंग काय करणार आहे मी त्याचं ह्याला ओरिजिनल खिल्ला खाऊन काय पाय 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 या नाही नाही निघालो यो बाबा. बस लागली तुला एकदम व्हायला लागली. हाय का भैया नाही काय तेवढी कळ आली असेल ना. नळी लागले आपले कशी अगे ते बैलांचं पाय अडकलं कसं काय होत असेल. पेट नाक्यात आपण एकदा गेलतो माहितीये का तो बघितलंच का पहिल्याच पाय कसं बाहेर हडपा नाही काय नाही काय ते मुक्का मार लागला नदीला वापरल्या नदी लागली. तर सगळी धुवून झाली गाय आता आणि चंगळ्याला म्हणजे ते बारक्याला बाहेर धुवून उन्हात बांधलाय. ऊन पण नाही पडलेला आभाळ आले आणि ह्या लालीला काही धुवायचं नाही कारण की अजून एक 10-12 दिवस धुवायचं नाही लालीला. तर त्या बाळाला पहिल्यांदा आंघोळ घातल्या मग म्हटलं उन्हात बांधावं. त्यानं उडी कुठनं भया तिथनं मला ते त्या सिंटेची उडी लांबडी उडी मारली रस्त्यावर. हा असलं गेलं ना का हवेत गेलं की तुझा आईच्या गावात लहर गेला सेम सलगरी असल्या उड्या मारत होतं. काल ते व्हिडिओ दाखवली तुला त्या मोबाईलमध्ये सबस्क्रायबर आले लोक असं पळत अगोदर मारायचा इतर होणार आहे. आणि रायबात लय बदल झालाय बरं का सांभाळून आता. आणि हो आज आहे निर्णय येते मैदान तर आम्ही गेलेलो नाही कारण की आबाळ आले गॅरंटी नाही मैदान होईल तेच. फेऱ्याला मंचीला तर फेरा 1000 रुपयाला फेरा पडेल 1000 रुपये प्रवेश फी त्यामुळे आम्ही केलं कॅन्सल झालं ते बघू शकता. बाय शेठ खाद्य ठेवू का कायच नाही. आणि ही शेट इतका बदल झाला आहे अचानक घ्या 4-5 दिवसात. बघा डोळ बघा उभा काय रे हा काय महाराज येतोय. आणि हो गाई इकडे बारक काय ऐ बारकी आहे तिकडं आहे पलीकडे लयत राहील काही लयत राहील लय मारा येतोय. बाजाला पाहुणे टाकायचे चालतेस काय बघ की कसा करते नुसतात तिथे येते की उड्या मारा नाही उड्या तिला लाली पाहिजे संकट लाली जण दोघाचं लई. वायदी हो आईला आज 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 शेअर करायचा तुझ्यामुळे ध्यानात आलं. तर आज दसऱ्यावर
दसऱ्यावर मूर्त केलेला आहे, खोंडाचं नाव ठेवलेलं आहे. बाई शेठ दसऱ्या मूर्त झालाय, खोंडाचं नाव पडलंय वायदी. होय कसं आहे नाव? अरे आज वायदी पळाली लई राई छकड्यावर अडकतील. औषध नाही माझी उडी पण कशी मारली तिला. हा तुझ्या काय बाया लालीला पळू दे. लाली असला की गडी खुश असते. ए वायदी वायदी भैया असू दे का वायदी? अरे हटके ना वाटते रे, कोणाचं नाव नाही. हा शेणकरांची वायदी पळाली. अरे वायदी गटात काय झालं वायदीच? तर याचं नाव आहे वायदी. कमेंट मध्ये नक्की सांगा वायदी नाव असू दे का? आम्हाला तर वाटतं वायदी. वायदी कशी आहे बघा आपली. हे ऐकतंय का? आता लाली आली बघ की गम घेतो धुवून आता सगळी. भैया शेठ चलो गाणं कनेक्टेड. आता गाणी चालू होणार त्यामुळे कॉपीराईट पडेल. लय का माहिती आज. हा काय ते रे ब्रह्मा. तर या तिघांनी घेतले धुवून. आता तिकडे गायासने खाद्य वगैरे ठेवलंय, वैरण टाकल्या. आता ही शेवट आहे ना ह्यो. हे झालं की मग काय खाद्याला ठेवायचं. ही राहील शेरडाची वैरण आणते का? आता काय पाणी पिणार नाही घेतल्यावर. लाईट गई आणि आज पाहुणे आहे साहेबासनी आणि बाजी शेटला. ए रायबा शेठ शेठ मलाच का म्हणणारी बाहेर काढते. काल पण याला बाहेर काढलेलं. पाहतो पडले का आर मूर्त गेला. आता एकच्या पुढं 11 पूजा येऊ. तेच काय 2:15 ते 3 काहीतरी आहे मूर्त. बाय शेठ कसा आहे? नात करते काय रायबा शेठ? हा नाही जाई आता पवनीला गेलो. कार्यकर्ते कावयाचं पाहिजे आपल्याला का कार्यकर्ते. आतले सगळे धुवून वगैरे घेतले. भाज्याला पण खाद्य ठेवलेलं नाही. आणि मला दुसरा मोबाईल कुठं आहे कळण तेच काय नाही. दीपक शेठ थांब. आणि आता आम्ही निघालो भाज्याला आणायला. तर रायबाला घेतलाय आम्ही. बाह्या रायबाला घेऊन निघालेलो. तर दीपक शेठ आलो पुढनं. म्हणलं आधी रायबाला टाक्या पाहून परत ही पुढनं आल्यावर मग म्हटलं लागलं तर भाज्याला घेऊन जाऊया. नाही मागत राहत. तर शेटला घेतलंय. लय दिवसात बाहेर घेतलं. भ्या वाटतं या दिवशी कसा टाकू सगळं पाळाला. म्हणून यावेळी जरा 2 एक्स्ट्रा आहे ती मागं. आणि इसनील दावा आहे, काही विषय नाही. एक इसनील दावा आहे बघा मागं. आणि ते बघा ही पुढे शेट चालते. ती बारका भाऊ पुढं चालतोय, मोठा भाऊ मागं चालतोय. हे विषय आहे. बघ आता साहेबांनी मला वाटतं 7-8 महिने झालं पाहुणे नाही. हे बाबऱ्या ह्याला भाज्याला रे त्याची त्याला बसली नाही टाकू शकत. कसं आहे भाज्या कसं वाटतं जरा बाहेर आलो बर. ए भाज्या चला बाई गो. बा दीपक शेठ उराव बसला आमच्या भाज्या घ्या की बरा. अजून सर्किट नाही. सर्किट नाना अजून आज फॅमिलीला दाखवायचं आपल्या सर्किट नाना कसा आहे. चला तर आलेलो आहे वड्यात. आज आहे चिक्क्याला माग कुत्री लागतील बघा. आणि 3-4 आहेत ती बघ. काय बाबा डोक्याला तापच आहे.
तर ह्याच्याकडे लक्ष द्यायचं का भाज्याकडे लक्ष द्यायचं का रायबाकडे लक्ष द्यायचं. आणि वडा बघा आमच्या गावचा. बाया शेठ आता पाहुणे दिलं चकड्याला चाललो बाई साहेबाचं. हो काय माहिती आहे का आता ही करायचं रे बाळूमामासनं आलं की त्या दर्शन घेऊन टाकायचं फेरा. म्हणजे लगेच आम्ही फेरा टाकणार जरा चकडीला व्यायाम बियाम देऊन जाणार. आता बाबू शेट ओ शेट ओ शेट एवढा एवढा चाललाय तर दामलाय बघ व्यायामच नाही. पहिल्यांदा आलाय बाजा इकडे पहिल्यांदा. चला आता पोचलेलो आहे बऱ्यापैकी. हाडे हाड हा हाडे आणखी किती पक दगड घेतात. चला 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 हाडे टक्या काय घेऊ काय ना भुका लागली की लई चिडचिडपणा करते. शेठ काय वाटतंय लई दिवसानं पाहुणे निघालाय कसं वाटतंय. लई मस्ती करायला आले राय बार कॅमेरा पण गेला मस्ती करते आपल्याला शेअर करायला. साबण आलं बघ त्याला ऊन पाहिजे बाजू शेकला नशीब आज ऊन पडले. कसा खायला लागलाय अरे बा पवायचं आहे कुठं खायला लागलाय. हिजबुल लागा शिफ्टी कापली पाहिजे केस वाट बाया जागा करा गेला का खाली. शेट सोडा नाही बरं का राय बनायची बात हे चिक्या कुठे गेलास. चला मी असं येणार मग आता दिली का रे पाहिजे आता हो हो म्हणायचं पुढे घे खाली घे बैल. आणि साईडला सर तू कसा तर मागला दादा तुला का सदर म्हणतो दादा बैल मारल एका साईडला कसा तुम्ही फिरव कसा तू फिरव बैल वड तू हा वड आता हा जाऊ वड आता वड वर वड वर येऊ दे वर येऊ दे वर दिपक्या तिकडे वर जवळ झाला टपकाला कापून ठेवलाय असा पडेल ना जरा जवळ मारल बैल सावध हा टप घे
त्याला आपण काय आपण टाकतो पाणी चले दिसलं माझं कुठं निघालाय ठीक आहे मला ना काय पाणी बघायची म्हणजे काय नाही आलं तिथं कड्याला पोलून निघलं बाय पाय म्हटलं बघ माझ्या आता लागतो ठीक आहे जरा झूम करत काय या चिक्या इकला का चांगला चिक्याला का इकी चिक्या तिकडे कुठली घाला राय पाशी ओढ भैया ते पाय टाकलं पाहिजे हो लागेल पाहायला भैया गाठ नाही भाजी ना उभा करायचा आता घालणार दमलंय ना काय येत रे एवढी मालकाची काळजी वाटते तर एवढा दाखवतील पुन्हा आता आत घालू नाही काय माहिती खाली वाटून बोलले काही नवर आणायचं पाहुणी एकदा झाली की शांत होऊन गेला सगळी झाली आहे भावाच्या सगळ्यांना डोळ्या मारतो रांडुक्या डोळा धरतो बरोबर मला बी कानावर मारलं का लक्ष्या भैया तबली बी कसं कुत्र्याची त्याला उचलून टाकायचा जरा बारा चल मस्त पैकी बसू दे पाहुणे लगेच कुठं बाहेर सगळे त्या दोन राहा पाहिजे लाटा पाहिजे दमले क्वालिटी बसले बघा पाहुणे तुझं वसेट कसं काय आलं बाया ह्याकडं आणलो काटायचं या आलाय भैया या ओकेच क्वालिटीच विषय झाड ठिकाणी घेतलं ना बस बस राय बा बस आता का आधी आला बस बाबा आता खवाळला या दादा ह्याला धराव कुत्र आमच्या जीवात जीव नाही काही होणार आहे पण काही नाही
चालू झालं तर सर्किट नानाजवळ आधी सर्किट नाना आपण पहिल्यांदा शेअर करतोय गेला नव्हता म्हणजे डायरेक्ट पवनीला शेअर करूया सर्किट नाना बघा नुसतं जुलै बघा सर्किट नाना ऐ सर्किट नाना असा आहे सर्किट नाना आता बाहेर काढलं बघा नुसता कसा करून नाव पण ठेवलं शोभन असं सर्किट नाना वायदी वायदी हात मारची वायदी कसं वाटतं मग वायदी आपलं वायदी नाव ठेवलं बाकी शेज नाव नाही भारी आपलं सर्किट नाना ड्रायव्हर हा कसा मारला सारखी असं हल्लं पाहिजे बंद करू का सर्की नाना नाना बघा लावते गेलं काय नका त्याचं नका तुम्ही नाव बदला केलं चाललं पाहिजे हा बाई गाडी आल्या पाहिजे इकडनं पिकअप आले येऊ दे आज किती कापली दादा आज 20 कापली उद्या 50 भरले त्याला काय केलंय तो बिहा घातलेला 100 वासरू भेटतोय पोरासनी भेटतोय मारला काय माहिती आहे ना आता मी जवळपास आता रोज बाजारतोय काय नाही बाबा काय नाही हो बाबा तू पुढे कोण तर खाली इथनं वाट होती की नाही चांगली तू पुढं दादा तुम्ही पुढं वाट त्या साईडला दादा नका यायला वर न्यायचा हळू हळू बोलत घ्यायचा कुठं टाकला
तिकडं ना इकडं बाहेर घ्या हो ना बघितली नाही तुमचं नाही बाहेर वर जा तुम्ही दोन झाले इकडे व्हिडिओ जण पोहली बस 3 5 जण पोहली बस राहुल ये बाई यात्रा का वाजत काय घरला काय हात लावून येता आकडून पण काय झालं पोई घेऊ वा रे द्या नाही घाण झालं होतं आता बाहेरच बांधायचं जरा तिथं आणायचा पाहिजे तिथं आणायचा घ्यायचा बैलांच्या तासला घालाय सर किल्ला ना नाक करती काय कचरा